नमस्कार मित्रांनो, गुढीपाडव्या विशेष थालीमधला आज आपण तिसरा पदार्थ करत आहोत. तर आलू कोबी कट करून घेतली आहे. आता वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी लसण, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मिरची, अद्रक हे सर्व मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेतलं आहे, वाटण केलं आहे. आता भाजीला फोडणी देऊन घेऊया. त्यासाठी कढईमध्ये तेल टाकून घेतलं. त्यामध्ये तेजपत्ता, जिरं, मोहरी आणि केलेलं वाटण टाकून एकत्र करायचं. तेल सुटेपर्यंत परतायचं. नंतर यामध्ये मसाले टाकायचे आहे. अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच मीठ, लाल मिरची पावडर 1 चम्मच, अर्धा चम्मच काश्मीरी मिरची पावडर, काळा मसाला, पनीर मसाला हे सर्व टाकून तेल सुटेपर्यंत परतायचं. यामध्ये आलू कोबी टाकून एकत्र करायचं. पाणी न टाकता 2 मिनिट शिजवायचं. नंतर पाणी टाकून 10 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं. तर रेडी आहे झणझणीत अशी रस्स्यावाली आलू कोबीची भाजी. डिटेल रेसिपी आपल्या चॅनलवर दिली आहे आणि हे सर्व पदार्थाची रेसिपी मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. नक्की जाऊन पहा. थँक्यू.